नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन पुन्हा एकदा माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे तुमचं सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते आणि तुमचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला भेटला आतापर्यंत आणि तुम्हाला आमचे दिले गेलेले डिटेल्स किंवा आमचा बनवलेला व्हिडिओ खूप आवडतोय ते आम्हाला समजलंय, कारण तुमचे जे सर्व कमेंट्स आहे ते आम्ही वाचले आणि आम्हाला त्याने खूप चांगलं मोटिवेशन भेटलं की आम्ही तुमच्यापर्यंत अजून जे काही माहिती आहे जे खूप लोक तुम्हाला नाही सांगत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवावं। आता काही अशा गोष्टी आहे काउन्सिलिंग पिरियडमध्ये जे खूप लोक हिडन ठेवतात, म्हणजे खूप सारे काउन्सिलर्स जे ते ओपन अप करत नाही, सांगत नाही। आता आपण वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन किंवा वेगवेगळ्या कॉलेजेसच्या वेबसाईटवर जाऊन फीज बघतो, तर ते न करता आपण डायरेक्ट पण सर्व कॉलेजेसची एक सोबत फीज बघू शकतो। ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे की ते आपण कसं बघू शकतो। जी मागच्या वर्षाची फीज आहे प्लस जी या वर्षाची फीज आहे, काही नवीन कॉलेजेस आहे, काही जुने कॉलेजेस आहे, त्या सर्वांची फीज आपण एकाच व्हिडिओमध्ये बघू। जर तुम्हाला सर्व कॉलेजची फीज प्लस एक मी शेवटी खूप इम्पॉर्टंट महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, एक महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे, तो तुम्ही मिस करू नका, तो मी शेवटी सांगणार आहे, तो तुम्ही नीट लक्षात घ्या। तो तुम्हाला ऐकायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर सर्व BMS कॉलेजची फीज प्लस त्यांचं मॅनेजमेंटचं फीज स्ट्रक्चर आणि त्यांचं NRI कोटाचं फीज स्ट्रक्चर जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण एक पण पॉईंट तुम्ही मिसआउट नको करायला, कारण हर एक पॉईंट जो डिटेलमध्ये आम्ही सांगतो तर तुम्हाला कोणीच सांगणार नाही, कोणाकडूनच तुम्हाला ते ऐकायला भेटणार नाही। तर हे तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। मी तुम्हाला खूप महत्त्वाचा मुद्दा सांगते, तो म्हणजे की BAMS ची फीज जर तुम्हाला बघायची असेल, सर्व कॉलेजची एकत्र फी जर तुम्हाला बघायची असेल तर ती तुम्ही बघू शकतात ऑनलाईन फी अप्रूव्हल प्रपोजल पोर्टल ऑफ फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीला। ही महाराष्ट्राची फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आहे, अशी सर्व स्टेटची फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आपल्याकडे अवेलेबल राहते, आपण तिच्यावर बघू शकतो। आता खूप लोकांना माहीत नाही राहत की अशी पण काही वेबसाईट राहते। खूप जे लोक राहतात ना, जे काउन्सिलर लोक राहतात किंवा खूप जे स्टुडंट्स राहतात जे स्वतः फीज जे त्यांना माहिती राहतं की ह्या कॉलेजची ही फीज आहे, त्या कॉलेजची ती फीज आहे, म्हणजे पर्टिक्युलर कॉलेज वाईज त्यांना फीज माहिती राहते, तर ती ते कसं माहिती करून घेतात। आता आपल्याला 124 कॉलेजेस मागच्या वर्षी राऊंडला आले होते, किती 124 124 कॉलेज टोटल BMSचे कॉलेज महाराष्ट्रात मागच्या वर्षी राऊंडमध्ये होते आणि आपण त्या सर्व 124 कॉलेजेस बाकीच्यांनी भरले होते आणि त्यांना कोणता ना कोणतं कॉलेज लागून गेलं होतं। आता आपण एवढे 124 कॉलेजचं पर्टिक्युलर वेबसाईटला जाऊन फीज बघणं थोडं मुश्किल होईल, म्हणजे आपल्याला ते इतकं जमणार नाही आणि कधीतरी आपण बघू तर 20-30 कॉलेजेसची जास्तीत जास्त फीज आपण एक सोबत बघू शकतो। पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व कॉलेजेसची फीज एक सोबत सांगणार आहे, लक्ष देऊन ऐका की मी काय काय सांगते। तिच्यात सर्व अपवर्ड रिव्हिजन पण आहे किंवा अपवर्ड रिव्हिजन नाही पण आहे, म्हणजे कोणत्या कॉलेजची फीज वाढली आहे कोणती नाही वाढली आहे ते सर्व आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहे। प्लस त्यांची डेव्हलपमेंट फी काय, त्यांची ट्युशन फीज काय, त्यांची टोटल फीज काय, ते सर्व आपल्याला माहीत पडणार आहे। आता तुम्हाला जर माहिती नसेल की अशी काही वेबसाईट आहे तर मी तुम्हाला सांगते की ही फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी महाराष्ट्र स्टेट ही रेग्युलेटिंग ऑथॉरिटी राहते एक, जी फीज बनवते, म्हणजे फीज स्ट्रक्चर ते पर्टिक्युलर कॉलेजला देतात की तुमचं हे फीज स्ट्रक्चर तुम्ही आता ठेवा, मागच्या वर्षापेक्षा वाढून देतात किंवा मागच्या वर्षी जे आहे तेच देतात। तर जी फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी ज्याला आपण म्हणतो ना, जे पूर्ण ऑथराईज करतं, जे पूर्ण लीड करतं एक फीज कशी ठेवायची त्याला, तर ती ही ऑथॉरिटी आहे जी की पर्टिक्युलर महाराष्ट्र स्टेटची आहे। तुम्ही इथं ती लिंक बघू शकतात, काय लिंक आहे मी झूम आउट करून देते तुम्हाला, ती झूम आउट होणार नाही तर तुम्ही तिथून एकदा बघून घ्या। इट्स MAHAAFRA portal.org.com ह्या वेबसाईटला तुम्ही जा। या वेबसाईटला तुम्ही आता इथं जाऊन तुम्ही सिलेक्ट इन्स्टिट्यूशन टाईप करा। इन्स्टिट्यूशन टाईप आपलं काय मेडिकल आहे, सब टाईप काय आपल्याला BAMS ची फीज जाणून घ्यायची आहे, इथंच तसंच तुम्ही MBBS ची पण फीज जाणून घेऊ शकता आणि डिस्ट्रिक्ट वाईज पण तुम्हाला सेग्रिगेट करून देतील ते। जर तुम्ही म्हटलं की आम्हाला फक्त जळगावची फीज पाहिजे तर तुम्हाला फक्त जळगावची फीज माहीत पडेल। इन केस जर तुम्हाला फक्त अहमदनगरची पाहिजे तर इथं आपण अहमदनगर सिलेक्ट केल्यावर आपल्याला फक्त अहमदनगरच्या कॉलेजची फीज येईल, पण आपण इथं ऑल डिस्ट्रिक्ट बघणार आहे कारण आपल्याला सर्व कॉलेजची फीज आता इन शॉर्ट पाहिजे आहे। मी आता सर्व तुमच्यासमोर लोड करते, मी ऑलरेडी लोड करून ठेवलं होतं पण आपण ऑलरेडी ते पेज रिफ्रेश केलं कारण मी तुम्हाला समजवत होती की कसं तुम्ही स्टेप वाईज गेलं पाहिजे। तर आता ते ऑलरेडी रिफ्रेश झालं आणि आता मी गेट रिपोर्ट केलं तर आपल्याला पूर्ण जी कॉलेजेसची फीज आहे इथं 73 कॉलेजेस आता अपडेट झाले, त्या कॉलेजची फीज आपण या वर्षाची 25-26 ची बघू शकतो, जी लेटेस्ट फीज आहे। खूप सारे काउन्सिलर्सने तुम्हाला मागच्या वर्षाची फीज सांगितली असेल तर मागच्या वर्षाची नाही तर आपण ह्या वर्षी काय फीज असेल ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया। आता
नवी मुंबईचं कॉलेज आहे YMT आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, रायगड डिस्ट्रिक्टमध्ये ते प्रेझेंट आहे. स्ट्रीम आपण सर्व BMS बघणार आहे. स्टेटसचं अप्रूव्ड आहे. आता स्टेटस काय राहतं, अप्रूव्ड म्हणजे काय, खूप लोकांना काउन्सिलिंग आल्यावर त्यांना कधी कधी परमिशनच भेटत नाही. म्हणजे परमिशन काय राहतं की आम्ही काउन्सिलिंगमध्ये पार्ट घेऊ शकतो की नाही, असं पर्टिक्युलर कॉलेजला एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे जाऊन विचारावं लागतं की आम्हाला या काउन्सिलिंगमध्ये पार्ट घ्यायचं आहे कॉलेज वाईज, तर आम्ही घेऊ का. तर त्यांना अप्रूव्ड केलं जातं. जे कॉलेजेस अप्रूव्ड आहेत तेच कॉलेजेस आपल्याला चॉईस फिलिंगमध्ये दिसतात किंवा आपल्याला चॉईस फिलिंगमध्ये कॉलेज दिसत नाही. म्हणून खूप सारे जे कॉलेजेस राहतात आपण बघतो की स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3ला ॲडअप होत जातात. ते काय इतकं लेट ॲडअप होतात, कारण त्यांना परमिशन खूप लेट ग्रांट होते. म्हणजे जी परमिशन आहे गव्हर्नमेंट थ्रू ती खूप लेट भेटते. लेट म्हणजे डायरेक्ट स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 किंवा राऊंड 2ला भेटते. त्याच्यासाठी खूप उशीर होऊन जातो. ते आपल्याला खूप लेट भेटण्यामुळे खूप लोक ते कॉलेज मिस आउट करतात आणि ते जे लोक राहिले स्ट्रे वॅकन्सी 1, 2 जे राऊंड खेळताय त्या लोकांना मग कॉलेज भेटण्याची शक्यता जास्त राहते. म्हणून स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1चा कट ऑफ पण कमी जातो, कारण तिथं न्यूली कॉलेज पण ॲड होतात. आता आपण बघूया की ह्या वर्षी कोणतं नवीन कॉलेज आहे, कोणतं जुनं कॉलेज आहे, सर्व आपण या वर्षीचं डिस्कस करणार आहोत. आता इथे ट्युशन फीस त्यांनी ऑलरेडी दिली आहे की त्यांची काय ट्युशन फीज आहे. इथं आपण बघू शकतो की ट्युशन फीस जी आहे ती 2,66,368, म्हणजे त्यांनी एक रुपया पण इकडे तिकडे केला नाही आहे. टोटल फीज एकदम पॉईंट टू पॉईंट त्यांनी दिलेली आहे. डेव्हलपमेंट फीस त्यांनी सांगितलं आहे की अराउंड 30,000 पर्यंत त्यांची डेव्हलपमेंट फीज आहे आणि टोटल फीस तुम्ही इथं बघू शकता की 3 लाखापर्यंत जी आहे टोटल फीस जाते. कुठली YMT आयुर्वेद कॉलेजची, जे नवी मुंबईला प्रेझेंट आहे, खारघरला. नालासोपाराचे कॉलेज आहे वसईला प्रेझेंट आहे, ते ठाणेला. त्याची फीस टोटल ओव्हरऑल 2,34,000 त्यांची फीज आहे. आता तुम्हाला एक अजून शंका असेल की मॅनेजमेंट कोटाची फीस कशी गणली जाते. तर मॅनेजमेंट कोटा म्हणजे काय, मॅनेजमेंट कोटा म्हणजे 3 पट फीस. 3 पट म्हणजे काय, जर इन केस कोणत्या कॉलेजची फीस 2 लाख आहे तर 2 लाख इंटू 3 करा तुम्ही, म्हणजे 6 लाख तुम्हाला वार्षिक फी भरावी लागेल, वार्षिक फी द्यावी लागेल. म्हणजे एका वर्षी तुम्हाला 6 लाख रुपये भरावे लागतील. तर त्याला आपण म्हणतो मॅनेजमेंट कोटा, म्हणजे जास्त फी भरणे. जर तुमचा स्कोर कमी असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आमचा महाराष्ट्रातच नंबर लागला पाहिजे तर तुम्हाला मॅनेजमेंट कोटा थ्रू ॲडमिशन घ्यावी लागते. म्हणजे तुम्हाला 3 पट फी भरावं लागते. मी तुमच्यासाठी एक खूप उत्तम पर्याय घेऊन आली आहे. तो मी उद्या व्हिडिओ बनवेल, तो मी उद्या अपलोड करेल. मी ऑलरेडी काल कर्नाटकचा व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्ही पुणे, सोलापूर, कोल्हापूर साईडचे असणार तर तो व्हिडिओ नक्की बघा, बिलकुल मिस आउट करू नका, कारण तो तुमच्यासाठी खूप योग्य व्हिडिओ आहे. कारण मी त्यात पूर्ण कर्नाटकचे सर्व डिटेल्स एक्सप्लेन केले, सर्व काही जे आपल्याला आता लागणार आहे, प्लस त्यांची काय फी स्ट्रक्चर आहे, त्यांचं गव्हर्नमेंट वाईज काय फ्री आहे, त्याची प्रायव्हेट वाईज काय फी आहे, ते सर्व मी एक्सप्लेन केलं आहे. तर तुम्ही ते नक्की बघा, कारण तुम्हाला ते जवळ आहे. इन केस तुमचा स्कोर कमी असेल आणि तुम्ही प्लॅन करत असेल की आपल्याला इतर स्टेटमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, एक बेस्ट ऑप्शन राहील. मी आयकॉनमध्ये त्याची जी लिंक ती टाकते, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, बिलकुल मिस आउट करू नका. आता थर्ड आपल्याला कॉलेज दिसतं इथं, BSDT आयुर्वेद महाविद्यालय वाघोली, म्हणजे पुण्याचं कॉलेज आहे. पुण्याच्या कॉलेजची काय फीज आहे 1,47,500. आता ही जी फीज आहे ना ही चेंज पण होऊ शकते असं त्यांनी लास्टला म्हटलंय. इथं तुम्हाला दिसू शकतं की दिस फीज इज सब्जेक्ट टू चेंज, म्हणजे ही फीज कॉलेजनुसार कॉलेज अकॉर्डिंग चेंज पण होऊ शकते. तर आपण असं नाही मानावं की हीच फीज जी आहे ती कन्फर्म फीज आहे. आणि जर तुम्ही महाराष्ट्रालाच डिपेंड करत असणार, जर तुम्हाला महाराष्ट्रच पाहिजे असेल पण तुमचा स्कोर थोडा कमी असेल आणि तुम्हाला मॅनेजमेंटची पण फी नाही भरायची आहे, तर तुमच्यासाठी काय उत्तम पर्याय राहणार आहे तो मी व्हिडिओ उद्यापर्यंत घेऊन येईल, तो तुम्ही नक्की बघा. त्यात 5 कॉलेज असे ज्यांचं कट ऑफ खूप कमी राहतं. तर ते 5 कॉलेज कोणते, असं पण नाही की ते नवीन कॉलेजेस आहेत, ते जुनेच कॉलेज आहे. त्यांचं इस्टॅब्लिशमेंट 2000 किंवा 2007चं आहे. ते जुने कॉलेज आहे, त्यांची फीस पण कमी आहे, प्लस ते महाराष्ट्रातच सर्व काही आहे, ते खूप चांगलं आहे. तर तुम्ही ते नक्की बघा. तो व्हिडिओ मी उद्या रिलीज करणार आहे, तो उद्या अपलोड करणार आहे. तो व्हिडिओ एकदा तुम्ही नक्की लक्षात घ्या. आता वरचे 2 कॉलेज तर ऑलरेडी बघितले, पण आता आपण बघू पुढचे पण कॉलेज. आपण एकदम शॉर्टमध्ये बघून घेऊ, कारण तुम्हाला ते समजायला पाहिजे की काय फीज आहे, म्हणजे तुमच्या मनात काहीच शंका नको राहायला. आता जी BSDT कॉलेज आहे आयुर्वेद कॉलेज वाघोडीचं, त्याची फीस पण अराउंड 1.5 लाखच आहे. नंतर जे पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन्स कॉलेज आहे रिसर्च सेंटर, त्याची फीस पण अराउंड तुम्हाला 2.5 लाखापर्यंत दिसेल. आता हीच फीज राहील हे तुम्ही धरून चालू नका, याच्या अराउंड फीज राहू शकते, पण ऑलमोस्ट तुम्हाला खूप सारे कॉलेजेसची सेम फीस दिसू शकते. हे यांचं म्हणणं आहे. आणि सब्जेक्ट टू चेंज असं पण म्हटलंय लास्टला. महाराष्ट्र आरोग्य मंडळ सुमिता वैशाळेची फीज अराउंड तुम्हाला 2 लाखापर्यंत दिसू शकते. यशवंत आयुर्वेद महाविद्यालय,
याची फीज 270 आहे, इथं तुम्हाला दिसतंय 2,70,000. श्री अण्णासाहेब डांगे याची फीज 2,20,000. संगम सेवाबाई याची फीज 2,22,000. नंतर श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट आयुर्वेद याची फीज अराउंड 2 लाख. प्रवरा मेडिकल ट्रस्ट, आता हे जे हे प्रवरा डीमवालं नाही आहे, हे प्रवरा प्रायव्हेटवालं आहे, तरी त्याची फीज आहे 2,02,000 अराउंड. याची जी डीमची फीज आहे ना ती वेगळी आहे, ती जास्त फीज आहे. नंतर जी सिद्धकला आयुर्वेद कॉलेज आहे त्याची फीज पण अराउंड 2.5 लाख तुम्हाला दिसेल. श्री सप्तशृंगी आयुर्वेद कॉलेज नाशिकसाठी खूप लोकांना वाटतं की आमचा नंबर इथे लागेल की नाही, आणि नाशिकसाठी खूप लोक विचारतात की याची काय फीज आहे, तर अराउंड 2 लाख फीज आहे. नंतर जी SMT कमलाबाई अजमेरा आयुर्वेद कॉलेज आहे, म्हणजे अजमेराच्या नावाने त्याला जास्त ओळखतात, धुळ्याचं, त्याची फीज सर्वात कमी आहे. आणि हे जे कॉलेज आहे हे खूप लोक IQ कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोटामध्ये प्रेफर करतात. त्याची फीज अराउंड 1,61,000 आहे. तर हे तुम्ही गृहीत धरा की हे कॉलेज तुम्ही मॅनेजमेंट कोटाला टाकू शकतात. याचं मॅनेजमेंट कोटाचं सुद्धा जे मेरिट आहे तो खूप हाय जातं. तर तुम्हाला जर ते कॉलेज टाकायचं असेल तुमच्या मॅनेजमेंट कोटामध्ये, तुम्हाला जर वाटतंय की तुम्ही अराउंड 2 लाख म्हणजे 1.5 लाखचं 3 पट भरायला पाहिजे वार्षिक, म्हणजे खूप कमी जातं तरी इतर कॉलेजपेक्षा, तर तुम्ही पहिल्याच राऊंडला टाका, कारण पहिल्या राऊंडलाच तुमचा IQ कोटा मॅनेजमेंट कोटामध्ये कमी फीजमध्ये नंबर लागू शकतो. दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला त्यांचं कट ऑफ खूप वाढून जातं. नंतर जे किसन मंडळ आयुर्वेद कॉलेज आहे त्याची फीज अराउंड 1.5 लाखच आहे. किसन मंडळ इथं तुम्ही बघू शकतात की त्याची फीज अराउंड 1.5 लाख आहे. हे जळगावचं कॉलेज आहे, म्हणजे चाळीसगावला प्रेझेंट आहे. आता आम्हाला माहिती आहे की कोणतं कॉलेज चांगलं आहे कोणतं कॉलेज नाही. आता ज्यांनी पेड काउन्सिलिंग घेतली त्यांना आम्ही सांगू शकतो की कोणतं कॉलेज एकदम बेस्ट आहे किंवा कोणत्या कॉलेजमध्ये टीचिंग होते आणि कोणत्या कॉलेजमध्ये नाही होत. जर तुम्ही आमची पेड काउन्सिलिंग घेतली नसेल तर तुम्ही या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा 8275518480. आम्ही जर तुमच्यासाठी यूट्यूब थ्रू किंवा फ्रीमध्ये एवढं करू शकतो, तर पेड काउन्सिलिंगमध्ये तुम्ही विचार करू शकता की आम्ही तुम्हाला किती प्रोव्हाइड करू. म्हणजे आम्ही तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं हे सुद्धा प्रोव्हाइड करतो. बाकी काउन्सिलर असं बिलकुल करत नाही, ते तुम्हाला पूर्ण लिस्ट पाठवून देतील आणि तुम्हाला म्हणतील शोधत बसा. असं नाही करत आम्ही. माऊली करिअर काउन्सिलिंगला जर तुम्ही जॉईंट होत आहे तर आम्ही पूर्ण याची खात्री घेऊ की तुम्हाला जेवढं मेरिटनुसार तुमचं कॉलेज आहे त्या कॉलेजची लिस्ट तुम्हाला भेटली पाहिजे. कारण तुम्ही जेवढं तुमच्या मेरिटच्या वरती कॉलेज आहे ते पण तुम्ही टाकावं, प्लस जेवढं तुमच्या मेरिटच्या खाली कॉलेज आहे जे तुम्हाला लागणार आहे ते तुम्ही शेवटी टाकावं तुमच्या प्रेफरन्सनुसार. म्हणून आम्ही तुम्हाला सर्व अगोदरच प्रोव्हाइड करतो. प्लस तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी एक लिस्ट प्रोव्हाइड करतो. जे मुलं आम्हाला जॉईन झाले त्यांना आम्ही ऑलरेडी एक चॉईस फिलिंगसाठी लिस्ट प्रोव्हाइड केली आहे, प्लस रजिस्ट्रेशनसाठी एक फॉर्म प्रोव्हाइड केला आहे. ते याच्यासाठी कारण आम्ही स्वतः तुमचं रजिस्ट्रेशन पण करतो प्लस चॉईस फिलिंग पण करतो. कारण आम्हाला नाही वाटत की तुमच्याकडनं काही चुकी व्हावी आणि त्यात तुमचं नुकसान व्हावं, म्हणून आम्ही स्वतः तुमची चॉईस फिलिंग करतो. कारण तुमचं 1 वर्ष वाया नको जायला, आणि त्याच्यासाठी आम्ही खूप कमी फीस घेतो. बाकी काउन्सिलर 50,000 घेतात, आम्ही एवढी घेत नसतो. आता हे चाळीसगावचं कॉलेज आहे हे मी तुम्हाला प्रेफर नाही करणार, कारण इथं टीचिंग होत नाही, हे आम्ही स्वतः बघितलं आहे. आता चैतन्य आयुर्वेद कॉलेज खूप लोक प्रेफर करतात. जळगावचं भुसावळला ते प्रेझेंट आहे. साकेगावला, मेनली साकेगावला हे कॉलेज प्रेझेंट आहे. त्याची फीस पण अराउंड 2.5 लाख 3 लाखपर्यंत आहे. नंतर अश्विन रूरल कॉलेज जे संगमनेरला प्रेझेंट आहे त्याची पण फीज अराउंड 2.5 लाखापर्यंत आहे. इस्लामपूरचं कॉलेज आहे त्याची फीस पण अराउंड 2.5 लाख आहे. लोकनेते राजाराम पाटील आयुर्वेद कॉलेज आहे ते. नंतर डॉक्टर वंदनाताई जे ढोणे ग्रामीण कॉलेज याची फीस पण अराउंड 1.5-2 लाख आहे. नंतर श्री गजानन महाराज संस्थानचे आयुर्वेद कॉलेज जे आहे त्याची पण फीज अराउंड 2 लाखापर्यंत आहे. नंतर महादेवराव शिवांकर आयुर्वेद कॉलेज जे आहे त्याची फीज अराउंड 2 किंवा 3 लाख 2-2.5 लाखापर्यंत आहे. ज्युपिटर कॉलेज पण खूप लोक प्रेफर करतात, हे नवीन कॉलेज आहे. तर हे नागपूरचं कॉलेज पण त्याची फीज कमीच आहे. ते पण तुम्ही मॅनेजमेंट कोटामध्ये गृहीत धरू शकतात की तुम्हाला हे टाकायचं आहे. याची फीस पण अराउंड 2 लाखापर्यंत आहे. जे कॉलेज 2 लाखापर्यंत आहे ना ते आम्ही स्वतः तुमच्या मॅनेजमेंट कोटामध्ये टाकतो. इन केस जर तुम्ही आमच्याकडनं पेड काउन्सिलिंग घेत असाल आणि तुमचा स्कोअर खूप कमी असेल तर आम्ही स्वतः याची खात्री करतो की तुमचं जास्त पैसे नको जायला. जे कमी फीज आहे आणि जे कॉलेज चांगले आहे ते आम्ही आधी टाकतो आणि नंतर आम्ही बाकी जे कॉलेजेस आहेत ते टाकतो. CSMSS आयुर्वेद महाविद्यालय औरंगाबादचं त्याची फीस पण अराउंड 2.5 लाख आहे. नंतर लेट बेबी काळे आयुर्वेद कॉलेज त्याची फीस पण अराउंड 1.5 ते 2 लाख आहे. याचं अपवर्ड रिव्हिजन नाही आहे, ही फीस वाढलेली असेल, ही एकदा तुम्ही चेक करा. नंतर धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज लातूर उदगीर याची फीस पण अराउंड 1.5-2 लाख आहे. रूरल इन्स्टिट्यूट आयुर्वेद कॉलेज मायनी सातारा याची पण फीस 1.5 लाख आहे. हे सर्व जे कॉलेज 1.5 लाखाचे ना ते तुम्ही मॅनेजमेंट कोटामध्ये अप्लाय करा याचा, आणि फर्स्ट राऊंडलाच करा म्हणजे तुमचा नंबर लागेल. जे मागदम आयुर्वेद कॉलेज आहे याचं पण 2.5 लाखापर्यंत आहे. अच्छा, ज्या मुलांना 250 ते 300 मार्क आहे ना त्या मुलांनी फर्स्ट राऊंडलाच मॅनेजमेंट कोटा टाकून द्या. चॉईस स्टे वॅकन्सी 1पर्यंत वाट बघू नका किंवा डायरेक्ट MP ऑप्शन ठेवा जर तुम्हाला कमी बजेटमध्ये अप्लाय करायचं असेल तर. नंतर इथं सन्मार्ग शिक्षण संस्था श्री KP पांडव आयुर्वेद कॉलेज आहे नागपूरचं
त्याची पण स्वीट 162 आहे. म्हणजे नागपूरला कॉलेज आहे तरी त्याची फीस कमी आहे. तर चांगलं कॉलेज आहे, ते पण तुम्ही मॅनेजमेंट कोटामध्येच टाकू शकतात. रामराव पाटील आयुर्वेद कॉलेज महाविद्यालय परभणीचं, त्याची पण फीज अराउंड 1.5 ते 2 लाख आहे. नंतर स्मिताबाई विमला देवी आयुर्वेद कॉलेज जे आहे त्याची पण फीस 2.5-3 लाखापर्यंत आहे. SMBT नाशिक खूप लोक प्रेफर करतात, त्याची फीस 3 लाख आहे. तर हे तुम्हाला मॅनेजमेंट कोटा परवडणार नाही. जर तुमचे 300-350 मार्क्स असतील तर तुम्हाला नाशिकचं SMBT कॉलेज भेटू शकतं. नंतर सुनील रामसिंग चुनावाले आयुर्वेद कॉलेज जे आहे ते बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये चिखली, तर त्याची पण फीज अराउंड 1.5 ते 2 लाख आहे. 1.5 लाखापर्यंत तुम्ही धरू शकतात, कारण त्याची ऑलरेडी खूप कमी फीज आहे. हे पण तुम्ही मॅनेजमेंट कोटाला टाकू शकतात. आता हे ज्यांची फीस कमी आहे ना, तर त्यांचं कट ऑफ पण जास्त राहतं. तर हे तुम्ही नीट समजून घ्या. जर तुमचे मार्क्स कमी आणि तुम्हाला जर कमी बजेट पण पाहिजे तर तुम्ही MPच रेफर करा. इन केस जर तुमचे मार्क्स बॉर्डर लाईनला आहे तर तुम्ही हे कॉलेज मॅनेजमेंट कोटामध्ये गृहीत धरू शकतात. नंतर MES आयुर्वेद कॉलेज जे आहे त्याची पण फीज 2.5 लाख आहे. आदित्य आयुर्वेद कॉलेज बीड, त्याची 3,30,000 फीज आहे. नंतर शांताबाई वेद प्रकाशा पाटील आयुर्वेद कॉलेज आहे, त्याची फीज 2 लाख आहे. मातोश्री आसराबाई दरादे याची फीज 2 लाखपर्यंत आहे. नंतर आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ याची फीज पण अराउंड 2 लाखापर्यंत आहे. नंतर यशवंतराव चव्हाण आयुर्वेद कॉलेज मेडिकल कॉलेज औरंगाबाद, हे पण खूप लोक प्रेफर करतात, ते म्हणजे त्याची फीस पण 2 लाख आहे. नंतर RN लहोटी आयुर्वेदिक कॉलेज, त्याची फीस पण 2.5 लाखापर्यंत आहे. साई आयुर्वेद कॉलेज रिसर्च सेंटर हॉस्पिटल याची पण 2 लाखापर्यंत आहे. मातोश्री आयुर्वेद त्याची पण 2 लाखापर्यंत आहे. आता खूप सारे कॉलेजेस जे खाली आले ना त्यांची फीस तुम्ही बघू शकतात की अराउंड 2 लाखापर्यंत आहे. श्री प्रकाशचंद जैन आयुर्वेद कॉलेजची पण 2 लाख, इंडियन इन्स्टिट्यूट पण 2 लाख. नंतर वर्धमान जे एज्युकेशन अँड वेलफेअर आहे त्याची पण फीस अराउंड 2 लाख आहे. नंतर सुलोचना याची आयुर्वेद कॉलेज जे आहे त्याची पण फीस 2 लाख आहे. जयवंत इन्स्टिट्यूटची पण 2 लाख. नंतर अंजन्य आयुर्वेद कॉलेजची पण अराउंड 2,61,65 आहे. संत गजानन महाराज आयुर्वेद मेडिकल कॉलेजची 2,05,000 आहे. डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेद कॉलेज 2 लाख. राष्ट्रसन जनार्दन स्वामी याची पण अराउंड 1.5 लाखापर्यंत आहे. अशोकराव माने याची पण अराउंड 2 लाखापर्यंत आहे. फराडे पाटील कॉलेज याची 136 आहे, म्हणजे अराउंड 1.5 लाखापर्यंत जाऊ शकतो. शिवाजीराव पवार जे कॉलेज आहे त्याची पण 1.5-2 लाखापर्यंत जाऊ शकते. शालिनी ताई मेघे याची आयुर्वेद कॉलेजची फीस 1.5 लाख 1.5 ते 2 लाख आहे. PR पोटे याची 2,11,000 आहे. नंतर वेद प्रकाश पाटील आयुर्वेद कॉलेज 2,20,000. आनंद आयुर्वेद 1,96,000 म्हणजे 2 लाखापर्यंत जाऊ शकतं. साई आयुर्वेद कॉलेज 1,78,000. धनेश्वरी आयुर्वेद कॉलेज याची पण फीज अराउंड 2 लाख आहे. महेश आयुर्वेद 2 लाख. नंतर गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे आयुर्वेद कॉलेज जी आहे त्याची 1.5 लाखापर्यंत फीज आहे. हे माजलगावला प्रेझेंट आहे. नंतर श्री गोरक्ष आयुर्वेद मेडिकल कॉलेज आयुर्वेदिक कॉलेज याची पण 2 लाखापर्यंतचे. डॉक्टर राजेश रामदासजी गांबे याची पण 2 लाखापर्यंत आहे. नंतर सुमित्राबाई ठाकरे 2 लाख. काही दिगंबर आयुर्वेद कॉलेज जे आहे त्याची पण 2 लाख. नंतर भाऊसाहेब मुलिक आयुर्वेद कॉलेज पण 2 लाख. सावकार आयुर्वेद कॉलेज 2 लाख. रुक्मिणी आयुर्वेद कॉलेज 2 लाख. मातोश्री आयुर्वेद कॉलेज 1.5 ते 2 लाख. स्वामी विवेकानंद 2 ते 2.5 लाख. ASVM 2 ते 2.5 लाख. जयश्री सिद्धिविनायक 2 ते 2.5 लाख. आयडियल कॉलेज 2 लाख. डॉक्टर राजेंद्र गोडे आयुर्वेद कॉलेज 20 लाख, म्हणजे 2 ते 2,20,000. दत्ता मेघे हे दत्ता मेघे प्रायव्हेटवालं आहे, हे डीमवालं नाही आहे, तर याची फीस पण अराउंड 2 लाख. नंतर जे KD शेंगडे आयुर्वेदिक कॉलेज आहे त्याची पण 2 लाख किंवा 1.5 लाखापर्यंत जाऊ शकतं. 1.5 लाख तर जाणार नाही, 2 लाखापर्यंतच जाईल. नंतर प्रदीप पाटील जे 1,65. आता ही सर्व कॉलेजेसची फीज अराउंड आपण डिस्कस केली आहे. आता इथं ते म्हटलं आहे की धिस फीज इज सब्जेक्ट टू चेंज. आपण अराउंड 76 कॉलेजेसची फीज जी आहे ती डिस्कस केली आहे या पूर्ण व्हिडिओमध्ये. आता जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर ही जी फीज आहे ना ही सब्जेक्ट टू चेंज आहे, म्हणजे ही चेंज होऊ शकते. तर आमच्याकडे जी ॲक्च्युअल फीज आहे, जी ओरिजिनल फीज आहे, जी पूर्ण राऊंड ऑफ केलेली फीज आहे, त्याचं पूर्ण स्ट्रक्चर आहे, त्याचं पूर्ण लिस्ट आहे. जे लोकांनी आमच्याकडनं पेड काउन्सिलिंग घेतली त्यांना आम्ही ऑलरेडी पाठवली आहे, नसेल पाठवली तर उद्या परवापर्यंत पाठवून देऊ. ती पूर्ण फीजची लिस्ट जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही आमच्यासोबत जोडू शकतात. तुम्ही फक्त व्हॉट्सअपला मेसेज टाका की आम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची आहे फॉर महाराष्ट्र, MP, कर्नाटक जे काही स्टेटसाठी घ्यायची आहे किंवा मॅनेजमेंट कोटा वगैरे जे काही स्टेट किंवा जो काही कोटा तुम्हाला घ्यायचा आहे तो नीट टाका. तुमचा स्कोर कार्ड सेंड करा. तुमचं जे काही SML नुसार तुमची रँकिंग आहे
शेअर करा, म्हणजे आम्हाला समजेल की तुमचा नंबर कुठे लागतोय. मग आम्ही तुम्हाला सर्व डिटेल्स जे ते पाठवू. आम्ही तुम्हाला QR कोड सेंड करू. जी काही थोडीफार फीज आहे ती तुम्ही पे करा, नंतर आपण प्रोसीड करूया. तुम्ही या वेबसाईटला सर्व जी फीज आहे ती बघू शकतात. सर्व फीज अप्रुव्हल, सर्व कॉलेज अप्रुव्हल ते सर्व तुम्ही बघू शकतात. प्लस डेट ऑफ मीटिंग म्हणजे काय, कधी ठरलं यांचं की ही फीज ठेवायची, तर हे 2025 म्हणजे आत्ताच ठरलं, यावर्षीच ठरलंय, तर ही फीज यावर्षी हीच राहणार आहे, चेंज होणार नाहीये. आता काही ही कॉलेज आता इथं तुम्ही बघू शकतात की नो अपवर्ड रिव्हिजन, इथं म्हटलंय अप्रूव्ड म्हणजे काय, ही जे काही कॉलेज आहे, पन्हाळाचं हे कॉलेज आहे, इथं 2,70,000 त्यांनी अप्रूव्ह केले की ही फीज तुम्ही ठेवू शकतात. पण इथं काय म्हटलंय त्यांनी नो अपवर्ड रिव्हिजनमध्ये की ही जी कॉलेज फीज आहे ना, ही मागच्या वर्षी जी कॉलेज फीज होती तीच फीज ही या वर्षी आहे, म्हणजे इतक्यात काहीच बदल झालेला नाहीये. हीच फीज आपल्याला सेम मागच्या वर्षी पण दिसत होती, यावर्षी पण तीच दिसते, यामध्ये काहीच बदल नाहीये. त्याला म्हणतात नो अपवर्ड रिव्हिजन. आता अजून काही याच्यात गोष्ट काही एक्सप्लेन करण्यासारखी नाही आहे असं मला वाटतं. तुम्हाला ट्युशन फी इथं दिसते, डेव्हलपमेंट फी इथं दिसते, प्लस तुम्हाला टोटल जे काही फीज आहे ती पण इथं दिसत आहे. तर तुम्ही हे एकदा तुमच्या वेबसाईटला जाऊन तुमच्या मोबाईलला वेबसाईट सर्च करून तुम्ही टोटल 76 कॉलेज आता आले आहे. 76 कॉलेजचं त्यांनी अपडेट केलं आहे सर्व काही, तर ते तुम्ही 76 कॉलेज बघू शकतात. लवकरात लवकर आपल्याला काउन्सिलिंग सुरू होण्याच्या आधीच आपल्याला सर्व जे काही कॉलेज फीज आहे, सर्व कॉलेजची फीज आपल्याला इथं दिसू शकते. जर तुम्ही आतापर्यंत कोणाची पेड काउन्सिलिंग घेतली नसेल BMS तर तुम्ही आमची नक्की घेऊ शकतात. आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन पण करून देतो, आम्ही तुमची चॉईस फिलिंग पण करून देतो, आणि आम्ही या 76 कॉलेजला सोडून बाकीचे 124 कॉलेज आहेत टोटलचे, त्यांची सर्वांची फी स्ट्रक्चर तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ते सर्व फी स्ट्रक्चर तुम्हाला माहिती पाहिजे. प्लस इथे एक मेन गोष्ट नाही आहे, ती म्हणजे कॉलेज कोड आपल्याला माहिती राहणं आवश्यक असतं. आपल्याला कॉलेज कोड शिवाय चॉईस फिलिंग करता येत नाही. चॉईस फिलिंग करायला आपल्याला आवश्यक काय असतं, कॉलेज कोड. ते आपण टाकलं तरच कॉलेजचं नाव येतं आणि तरच आपल्याला समजतं की हो हेच कॉलेज जे ते आपल्याला पाहिजे. कॉलेज कोड का महत्त्वाचा राहतो, कारण खूप सारे कॉलेजेसचं नाव सेम राहतं. जसं की आता तुम्ही बघितलं की कोणतं तरी एक कॉलेज आहे, जसं की आरे पोद्दार आहे, तर आरे पोद्दार जे ते मेडिकल कॉलेज पण आहे, आयुर्वेदिक कॉलेज पण आहे, प्लस ते होमिओपॅथिक पण आहे. तर आपण चॉईस फिलिंग करताना चुकून होमिओपॅथिक सिलेक्ट नको करून टाकायला आयुर्वेदाच्या ऐवजी, कारण नाव तर सेमच आहे आणि पुढचा कोर्स आपण वाचणं इग्नोर करू, तर आपण चुकून होमिओपॅथी सिलेक्ट करून टाकू आणि तुम्हाला होमिओपॅथी अलॉट होऊन जाईल आणि तुम्हाला ते घ्यावंच लागेल. तर ही वेळ नको यायला, म्हणून कॉलेज कोड अत्यंत आवश्यक असतो. तो आम्ही तुम्हाला सर्व प्रोव्हाइड करतो, त्याची पूर्ण लिस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो, प्लस आम्ही प्रेफरन्स लिस्ट पण प्रोव्हाइड करतो. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच की खूप मुलं जे ते त्यांची प्रेफरन्स लिस्ट कशाविषयी बनवतात, म्हणजे खूप मुलं ठरवतात की आम्ही आमची प्रेफरन्स लिस्ट जे आहे ते फीजच्या हिशोबाने ठेवू. फीजच्या हिशोबाने म्हणजे कसं की ज्यांची फीस सर्वात कमी ज्या कॉलेजेसची त्या आम्ही पहिले ठेवू आणि ज्या कॉलेजेसची फीस खूप जास्त आहे त्या आम्ही कॉलेज शेवटी ठेवू. ही खूप लोकांची पद्धत आहे प्रेफरन्स लिस्ट बनवायची किंवा चॉईस फिलिंग करायची. तर त्या लोकांना आता अगोदरच म्हणजे प्रेफरन्स लिस्ट त्यांची बनवता आली किंवा बनवावं लागली त्यांना, तर त्यांना हा व्हिडिओ अत्यंत आवश्यक राहील. तुम्ही हा व्हिडिओ रेफर करून किंवा हे जे पूर्ण पोर्टल आहे त्याला रेफर करून जी फीज आहे तशी भरा किंवा जसं तुमचं प्रेफरन्स लिस्ट आहे ती लवकरात लवकर बनवा. तर म्हणूनच मी हा व्हिडिओ खूप लवकर तुमच्यासमोर आणला आहे, कारण तुम्हाला चॉईस फिलिंग करताना हे खूप मदत करेल. आणि तुम्हाला जर काही पण डाऊट असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. पुढचा व्हिडिओ आपला MP फी स्ट्रक्चरवर राहणार आहे, तर तो पण तुम्ही बघायचं विसरू नका. त्याच्यानंतर मी तुम्हाला 5 कॉलेज सांगणार आहे ज्याचं कट ऑफ कमी आहे, तो पण तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. तर आता आपण सर्व जे इम्पॉर्टंट डिटेल्स आहे, इम्पॉर्टंट व्हिडिओज आहे ते सर्व तुमच्यासमोर आणणार आहे. तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला, आणि जर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की करा, कारण आम्ही तुमच्यासाठी खूप मेहनत घेतो. तुम्हाला हर एक जे डिटेल्स आहे तुमच्या समोर आणतो. आम्ही काहीच तुमच्यापासून लपवत नाही, तुमच्या समोर जे काही आहे ते सर्व दाखवतो. म्हणून तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर ऑलरेडी नंबर जो आहे तो खाली डिस्प्ले होत असेल, पण मी परत एकदा सांगते, इट्स 8275518480. या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला स्कोर कार्ड सेंड करा. स्कोर कार्ड सेंड केल्यावर आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू. आम्ही तुम्हाला QR कोड सेंड करू. तेवढी तुम्हाला जी काही थोडीफार फीज आहे ते तुम्हाला पे करायची. नंतर आम्ही सर्व तुमचं करणार आहे, कारण आम्ही ऑलमोस्ट कॉलेजेसचे आहे ते बघून आलो आहे आणि आम्हाला माहिती आहे कोणतं कॉलेज जे आहे ते कसं राहतं. तर तुम्ही नक्की बघा आणि आम्हाला मेसेज करा लवकरात लवकर, कारण सीट जे ते खूप लवकर फुल होतात. आणि CET सेलचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी खूप लोकांचं झालं असेल. आता BMSचे राऊंड्स पण खूप लवकर सुरू होतील. तर आता जास्त डिले करू नका, आता वेळ राहिली नाही आहे हातात. धन्यवाद.